शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की. सुस्वागतम. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या किल्ला स्पर्धेच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गटांनी जे किल्ले तयार केलेले आहेत त्यांच्या प्रदर्शनीचं आज उद्घाटन होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर, यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री रंगनाथजी बंकापूर, लोकमंगल फाउंडेशनचे श्री मारुती तोडकर आणि आज आपल्याला आपल्या महत् भाग्याने या उद्घाटन सोहळ्यासाठी लाभलेल्या नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या 12व्या वंशज शीतलताई मालुसरे ह्या आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेल्या आहेत. अशा सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर शिवस्मारकचे अन्य संचालक श्री धनंजय कुलकर्णी, प्राध्यापक देवानंद चिलवन सर, सचिव श्री गंगाधरजी गवसणे, अन्य पदाधिकारी, लोकमंगलचे अन्य पदाधिकारी, या सर्वांचं आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, त्यांचे सर्व माननीय शिक्षक, पालक, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री रंगनाथजी बंकापूर यांनी करावं अशी मी विनंती करतो. छत्रपती शिवरायांनी श्री सुभेदार श्री तानाजीराव मालुसरे यांना जी कवड्याची माळ दिलेली होती, ती माळ आज आत्ता आपल्या समोर इथे ती ठेवली जात आहे आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर. राष्ट्रीय चारित्र्य काय असतं याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे नरवीर तानाजीराव मालुसरे. आज त्यांना शिवरायांकडून मिळालेली कवड्यांची माळ याचं दर्शन घेण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभणार आहे. ती आत्ताच आपल्या समोर इथे ठेवलेली आहे. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक सुरू करावं. सर्वांना नमस्कार. सर्व बालमित्र, शिक्षक वर्ग, उपस्थित सर्व माता भगिनी व आमचे सर्व संचालक, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ शीतलताई मालुसरे, लोकमंगल प्रतिष्ठानचे मारुतीराव तोडकर सर, व्यवस्थापिका कोठारे मॅडम, माझे सहकारी प्रसाद जरांकलिकेकर,
सचिव गंगाधर गवसने, त्यानंतर कोषाध्यक्ष धनंजय, उपस्थित सौ माधवीताई, सर्व विद्यार्थी मित्र, पालक, शिक्षक व माता भगिनींनो, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आपण अतिशय भव्य दिव्य अशा प्रमाणात या ठिकाणी किल्ले स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धांना शिवस्मारक भरवीत असून 25 वर्ष याला पूर्ण झालेले आहेत आजच्या दिवशी. आणि बऱ्याच वर्षापासून लोकमंगल समूहसुद्धा आपल्या सोबत आहे. उत्तरोत्तर ह्यात वाढच होत आहे. वाढ इतकी की यंदाच्या वर्षी आपण उच्चांक केला. 33 संघ यामध्ये सहभागी आहेत. आत्तापर्यंत हा उच्चांक आहे. किल्ले बांधणी म्हटल्यानंतर 3 दिवस, आज 4था दिवस म्हणा, शिवस्मारक परिसर पूर्ण शिवमय झालेलं आहे. सर्वजण महाराजांच्या इतिहासानं भारावून गेलेले आहेत. इथं किल्ले बांधत असताना मुलांनी जे काय परिश्रम घेतले त्या पाठीमागे त्यांचा अभ्यास जो झाला की त्यांना कधी तर कधी हा किल्ला बघून यावा असं वाटणारच आहे. आणि आम्ही त्या अनुषंगानं गेल्या वर्षीपासून सहलीचं पण आयोजन केलेलं आहे. विजेते गटातील स्पर्धकांना जे जे भाग घेतलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना आणि खुल्या गटातील विजेत्यांना आपण किल्ले दर्शनसाठी घेऊन जात आहोत. वेळ वगैरे निश्चित ठरविली जाईल, निश्चित करून मग कळवलं जाईल. आज या ठिकाणी उद्घाटन करतोय, याचं परीक्षण होईल आणि बक्षीस वितरण मात्र लगेच होणार नसून शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर ते कार्यक्रम होणार आहे. शिवस्मारकच्या वतीनं सर्वांना माहीत आहे अनेक प्रकारचे उपक्रम आपण राबवत असतो. मग त्यामध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, देशभक्तीपर गीत स्पर्धा आहेत, त्याचबरोबर कीर्तन, भजन, म्हणजे समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जे काय आवश्यक आहे ते करण्यासाठी शिवस्मारक बांधील आहे. त्याचबरोबर काही अभ्यासक्रमांचं सुद्धा जोड आम्ही इथे देण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. शिवस्मारक सोलापूर शहराच्या एकूणच सामाजिक जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असा ठसा उमटवतो आहे, उमटत राहील पुढं. कारण बरेच आयाम आपण ओपन करणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी पण सुद्धा आहे, महिलांसाठी सुद्धा आहे. परवा स्त्री शक्ती जागर असा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खूप चांगल्या प्रमाणात मुलींनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. दिवाळीनंतर आपण त्यांच्यासाठी म्हणून असं एक प्रशिक्षण वर्ग 5 दिवसाचं या ठिकाणी घेणार आहोत. त्यांना लाठी काठी वगैरे असे जे प्रशिक्षण द्यायचे आहेत ते प्रशिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. मुली महिला हे सक्षम झाल्याच पाहिजेत. कोणी जर काय आगळीक काढली तर त्याला कानफाडात देण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपण म्हणतो स्त्री ही एक शक्ती आहे, मग त्या शक्तीचा आविष्कार हे दिसलाच पाहिजे. त्यासाठी म्हणून शिवस्मारकला जे जे काय करता येईल ते करण्यास शिवस्मारक कटिबद्ध आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांची युद्धनीती, त्यांचं अर्थशास्त्र, त्यांचं समाजजीवन, समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, गनिमी कावा, अशा अनेक विषयाचा परिचय या निमित्तानं ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व मुलांना होणार आहे. आणि शिवस्मारकची मुळात स्थापना होण्यापाठीमागचं कारणच ते आहे की शिवचरित्र जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोचला पाहिजे. आमचा खरा इतिहास काय आहे हे त्यांना समजलं पाहिजे. नाहीतर अलीकडे काय व्हायला आहे, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून कोणाला काय वाटतं, कुठल्याही प्रकारचं काही माहिती देतात आणि लोकांना ते खोटं बोला पण रेटून बोला म्हटल्यानंतर खरं वाटायला जातं. पण खरं काय ते आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. शिवस्मारकचे अनेक उपक्रम आहेत. या ठिकाणी जिम चालतं, कराटेसाठी म्हणून आपण जागा उपलब्ध करून देतो आहे ते आहे.
आणखीन कोणाची काय असेल आणि इथं वेळ असेल, जागा उपलब्ध असेल, त्याप्रमाणे आपण त्यांना प्रत्येकाला इथं सहकार्य करत असतो. सकाळी इथं योगा केंद्र चालतं, शाखा चालते, आणि कोणाला काही कार्यक्रम घ्यायचे असतील, आपल्या विचारांशी निगडीत असणारे कुठलेही कार्यक्रम घेण्यासाठी म्हणून शिवस्मारक या ठिकाणी त्यांना जागा देण्यास, सोय करून देण्यास कटिबद्ध आहे. असा हा शिवस्मारकचा इतिहास आहे. शिवस्मारकच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षापासून उद्घाटन आणि बक्षीस वितरण यासाठी म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं आपण प्रमुखांना इथं बोलवायचा प्रयत्न केला. मागच्या वर्षी येसाजी कंकांचे वंशज सिद्धार्थ कंक या ठिकाणी उद्घाटनाला आले होते. त्यावेळेला इथं उपस्थित असलेल्या मुलांना माहीत असणार आहे की त्यांनी 2 तलवारी या ठिकाणी दाखवायला आणल्या होत्या. त्याचं दर्शन आपल्याला घडलं. 350 वर्षापूर्वी ज्या तलवारी वापरल्या गेल्या होत्या त्याचा इतिहास असा होता, एक तलवार गोळकोंड्याच्या नवाबासमोर येसाजी कंकांनी हत्तीचं सोंड कापलं, एका फटक्यात हत्तीला धाराशायी केलं, अशी ती तलवार. आणि दुसरी एक तलवार अशी होती की येसाजी कंकांनी फोंड्याच्या लढाईत, एकाच लढाईत याच तलवारीने 235 यवनांना यमसदनीत धाडलं होतं. हे त्याचं शौर्य, आणि ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. आणि विशेष म्हणजे मागच्या वेळी आपण किल्ले दर्शनासाठी जायला म्हणून जे मुलांना घेऊन गेलो, तर येसाजी कंकांच्या वाड्यातच आपण त्यांची निवासाची व्यवस्था केली होती. आणि त्या ठिकाणी खूप मोठा त्यांच्या शस्त्रागार, मुलांना त्याचं दर्शन घडवलं. आणि राजगडाला वरपर्यंत, बालेकिल्ल्यापर्यंत मुलं जाऊन आले. 2 दिवसाची सहल खूप चांगली सहल झाली. यंदाच्या वर्षी असंच आपण एक चांगला स्पॉट निवडू आणि हे सगळं विजेत्यांना त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ, असं एक या ठिकाणी मला विशेष करून नमूद करायचं आहे. आपण जे काय स्पर्धेत भाग घेणारी मुलं आहेत आणि विजेते संघांना सांघिक बक्षीस राहील. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक 5,000, 3,000, 2,000. त्याचबरोबर उत्कृष्ट निवेदन, उत्कृष्ट सादरीकरण याच्यासाठी म्हणून स्वतंत्र वेगळं बक्षीस राहणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व मुलांना 3 दिवस आपण भोजनाची सुद्धा व्यवस्था केली होती. कुठं काय कमी झालं असेल तर सर्वांनी सांभाळून घ्यायचं. जर काय कुठं कमी पडलं असेल तर आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. तसं जर काय कमी पडलेलं नाही आहे तरी एक सांगणं माझं काम आहे. आज जे या ठिकाणी 33 स्पर्धक भाग घेतलेत, पुढच्या वर्षी 50 स्पर्धक या ठिकाणी यावेत अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी इथे भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि आपल्या या किल्ला प्रदर्शनीचं औपचारिक उद्घाटन करावं.
या सर्व कार्यक्रमाचं थेट प्रसारण यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक लाईव्हवरती सुद्धा चालू आहे. भारत माता की. यानंतर मी आमचे माननीय धनंजयजी कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरील सर्व मान्यवरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित लाभले त्यांचा अल्पसा परिचय करून देत आहे. सह्याद्री कन्या असं ज्यांना भूषवलं जातं त्या डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या त्या वंशज आहेत. सध्या त्या महाड येथील शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षिका, लेखिका, कवयित्री, निवेदिकेता अशी व्याख्यात त्यांची ख्याती आहे. त्यांचे साहित्य प्रकाशित झालेले आहेत. त्याचा थोडासा मी सांगतो. त्यांचा परिचय 4 पानी आहे, त्यातले मी थोडंसं हे करून सांगतो आहे. त्यांचे साहित्य प्रकाशित झालेले साहित्य त्यांचे कथासंग्रह राधा ही बावरी, अनोखी प्रीती, कविता संग्रह मन उधाण वाऱ्याचे, क्षितिजाच्या पलीकडे, संध्या छाया, मृदगंध, धुक्यात हरपलेली पहाट, आनंदाचे झाड इत्यादी त्यांचे नावाचे प्रकाशने झालेले आहेत. ललित लेख त्यांचे मानाचे स्पंदने, गरुड भरारी, बाहुबंधन प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे चारोळी, शब्दाचे चांदणे, कातरवेळ अशी आहेत. ऐतिहासिक पुस्तके नरवीर तानाजी मालुसरे आणि शिवशाही, नरवीर तानाजी मालुसरे व रायबा अशा त्यांचे पुस्तक प्रकाशन झालेले आहेत. एकांकिका राखाडी रंगातून उगवलेली हिरवळ, वचन दिले मी तुला आणि 600 सामाजिक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांना महत्त्वाची मिळालेली पारितोषिके पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार नाशिक, महाराष्ट्र सर्व सुवर्ण गौरव पुरस्कार मुंबई, विद्याभूषण आदर्श शिक्षिका पुरस्कार पनवेल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार बडोदा, मानाचे पहिले पान शिवसन्मान रायगड, छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार जालना असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी 250हून अधिक व्याख्याने दिलेले आहेत. ऑनलाईन 100 व्याख्यान त्यांचे झाले आहेत. अनेक ठिकाणी कवयित्री, सूत्रसंचालन स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कैलास सर यांच्या स्टुडिओमध्ये पुणेरीमध्ये सहभाग नोंदवला आहे. RJ जगदीश यांच्या अलग की झलक या कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. 35 दिवाळी अंकामध्ये त्यांनी कथालेखन केले आहे. दिवे मराठीने त्यांना मुलूक मैदान तोप असे संबोधले आहे. साहित्य विषयक त्यांच्यावर जे सध्या दायित्व आहे किंवा जबाबदारी आहे त्यांनी भूषवलेले पदे थोडक्यात सांगत आहे. अखिल भारतीय मराठी सेवा संघ साहित्य परिषदच्या अध्यक्ष आहेत. प्रीतगंध फाउंडेशन मुंबई यांच्या त्या सचिव आहेत. माझे व्यासपीठ पुणे याच्या सहसचिव म्हणून आहेत. जिल्हाध्यक्ष रायगड कवी विचार मंच शेगाव, जिल्हाध्यक्ष रायगड काव्यप्रेमी शिक्षक संघ सोलापूर, रायबा मालुसरे फाउंडेशनचे त्या उपाध्यक्ष आहेत. बरेच सामाजिक उपक्रम, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम दर महिन्याला भेट देतात. एक दिवस त्यांच्यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला आहे. त्यांनी व्याख्याने दिलेले आहेत. त्या व्याख्यानाचा विषय आहेत जिजामाता जिजाऊ एक प्रेरणास्थान, आजचा तरुण आणि शिवविचार, विजय संस्कृती आणि विसरत चाललेले आहोत का, सकारात्मक विचार व जीवनाचे तत्त्वज्ञान, छत्रपती शिवाजी महाराज, सुभेदार तानाजी मालुसरे यांचा अपरिचित इतिहास यावर त्यांनी व्याख्याने दिले आहेत. अशी व्यक्ती आपल्याला आज प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून लाभले आहे. असा हा त्यांचा अल्पसा परिचय करून दिला आहे. यानंतर आजच्या परीक्षेसाठी जे परीक्षक लाभले आहे त्यांचा अल्पसा परिचय करून देत आहे. राजेंद्र गणपत डांगे,
हे सोलापूर जिल्हा गिर्यारोहक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. शिक्षक, दुर्ग भ्रमंतीकार, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक 400हून अधिक किल्ल्यामध्ये त्यांनी भटकंती केलेली आहे. 350हून अधिक सह्याद्री घाटांची त्यांनी भटकंती केली आहे. हिमालयातील संदकफू, सरपास, चंद्रकणी पास, डलहौसी, किन्नर कैलाश यासारखी अनेक शिखरे त्यांनी सर केले आहेत. माउंट एव्हरेस्टची बेस कॅम्प थ्री फेसेससह पूर्ण केला आहे. आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंचीचे किलोमंजिरो शिखर सर केले आहे. सोलापूर जिल्हा गिर्यारोहक असोसिएशनचे ते जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे ते संचालक म्हणून कार्यरत आहे. अशी व्यक्ती आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभली आहे. दुसरे परीक्षक डॉक्टर अभिजित सूर्यकांत ननवणे, MA PhD इतिहास झालेले आहे. महाराष्ट्रातील गोंधळ आणि गोंधळी समाज एक ऐतिहासिक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD मिळवली आहे. सध्या ते जिल्हा प्राथमिक शाळा खुनेश्वर तालुका मोहोळ याची 23 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत. शैक्षणिक सहलीचे नियोजन करणे, गडकिल्ल्याचे संवर्धन करणे व मोहिमा आयोजित करणे. आत्तापर्यंत शिवसह्याद्री भटकंती समूहाच्या मैदानातून 75 गडकिल्ले आरोहण मोहिमा त्यांनी राबवल्या आहेत. असे आपल्याला आज परीक्षक म्हणून लाभले आहेत. हा त्यांचा अल्पसा परिचय. धन्यवाद. धन्यवाद. आज आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर आज फक्त शालेय गटाचं परीक्षण होणार आहे आणि उद्या सकाळी 8:30 वाजता खुला गट आणि महाविद्यालयीन गट यांचं परीक्षण होईल. यानंतर मी माननीय अध्यक्ष श्री रंगनाथजी बंकापूर यांना विनंती करतो की आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौ शीतलताई मालुसरे यांचा त्यांनी सत्कार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर मी सौ शीतलताई मालुसरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. शिवस्मारक समिती आणि लोकमंगल यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही किल्ले स्पर्धा, या दोन्ही संस्थांचे मान्यवर पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. ते मान्यवर पदाधिकारी, दोन्ही मान्यवर परीक्षक आणि तुम्ही सर्वजण ज्यांनी किल्ले बांधलेत. अतिशय सुंदर क्षण आहे हा. रयतेच्या स्वातंत्र्याची जेथे लिहिली गाता, असाच राहो उन्नत आमचा रायगडचा माता. त्या रायगडपासून सुरुवात झालेली ही किल्ले स्पर्धा, इथंच रायगड विराजमान आहे आणि त्याच रायगडच्या सावलीत विसावलेली मी. खरं तर हा क्षण अतिशय अनमोल आहे. स्वराज्य निर्मितीची प्रेरणा ज्यांनी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण केली त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा.
ते स्वराज्य होतं, ते सुराज्य होतं. त्या स्वराज्यामध्ये लेकी बाळी सुखरूप होत्या. असं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ते परमप्रतापी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, पण मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं, त्यांना मानाचा मुजरा. हा देश शाहू फुले आंबेडकरांचा, त्यांना मानाचा मुजरा. आणि ज्ञात अज्ञात मावळे ज्यांच्या रक्ताच्या सिंचनाने स्वराज्याचा वृक्ष उभा राहिला, स्वराज्याचा डोलारा उभा राहिला, त्या ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा मुजरा. आणि आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून स्वतःच्या लेकराचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या मोहिमेवर जाणाऱ्या सुभेदार नरवी तानाजी मालुसरेंना मानाचा मुजरा. अगदी रायगडच्याच बाजूला उभा आहे तो कोंढाणा किल्ला. कोंढाणा किल्ल्याचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. आज तुम्ही जे किल्ले बांधलेत त्या प्रत्येक किल्ल्याचा इतिहासाचा तुम्ही नक्कीच अभ्यास केला असाल, कारण इथं जे इतके सुंदर किल्ले बांधलेले दिसत आहेत ते अभ्यासपूर्ण आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या सगळं तुमच्यासाठी ज्याने हे किल्ले बांधले. स्वराज्यातून आपण काय शिकलो तर स्वराज्यनिष्ठा काय असते. खरंच आज मला खूप छान वाटते की तुमच्या सगळ्यांसोबत इतक्या सगळ्या किल्ल्यांमध्ये रम्मान होता आलं. हे सगळ्यात हा महत्त्वाचा क्षण आहे. संधी कधीही बुरका पांघरून किंवा पंख लावून येत नाही हो, ती नेहमीच सोनं पावलाने येते. फक्त त्या येणाऱ्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि शिवस्मारक समितीने तुम्हाला एक संधी दिली की किल्ले बांधा, त्या सगळ्यांनी त्या संधीचं तुम्ही सोनं केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. मुलांनो, किल्ले पाहायचे नसतात, किल्ले अनुभवायचे असतात. आज तुम्ही जो किल्ला बांधला तो किल्ला तुम्ही पाहिलाच असेल असं नाही, पण भविष्यात तो किल्ला पाहावा असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल आणि जरूर तुम्ही त्या किल्ल्यांना भेटी द्या. प्रचंड किल्ले बांधलेले आहेत आपल्या महाराजांनी. बघा महाराजांच्या मनामध्ये कशी संकल्पना निर्माण झाली की डोंगर माथ्यांवरती किल्ले बांधण्याची संकल्पना फक्त आणि फक्त आपले छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात. म्हणूनच तर जगातले एकमेव असे राजे आहेत की छत्रपती शिवाजी महाराज की विविध गुणांनी ते असे आहेत, त्यांच्यामध्ये विविध गुण आहेत. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहताना त्या मातीला स्पर्श केल्यानंतर त्या मातीची सै सुटत नाही आणि त्या मातीला स्पर्श केल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा मिळते. ती प्रेरणा घेऊन आपण समाजामध्ये वावरायचं असतं. आणि लक्षात ठेवा मुलांनो, एक जरी शिवविचार तुम्ही तुमच्या मनामध्ये रुजवलात ना तर तुम्ही हमखास 100% आयुष्यामध्ये यशस्वी होणारच. असे संस्कार आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली. राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याच्या संस्थापिका मानल्या जातात. स्वराज्याच्या संस्थापिका आहेत राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजी राजे. स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि स्वराज्य रक्षक हे छत्रपती संभाजी महाराज होते. असा मोठा इतिहास आहे. आपण फार भाग्यवान आहोत की आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म झाला, भारत देशामध्ये आपला जन्म झाला, ज्याला एक संस्काराची किनार आहे, संस्काराची झालर आहे. आणि या मातीला स्पर्श केल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो, कारण ही माती जगद्गुरू तुकोबारायांची आहे, ज्ञानेश्वरांची आहे, संत नामदेवांची आहे. त्या मातीमध्ये आम्ही जन्मलोत, हे सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे. माझं काही पूर्वसंचित असेल म्हणून मालुसरे घराण्याची सून होण्याचं भाग्य मला लाभलं. मगाशीच मी म्हणाली, संधी कधीही बुरखा लावून किंवा पंख लावून येत नाही, तर ती सोनं पावलाने येते. फक्त त्या येणाऱ्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. भाग्याचा क्षण आहे माझ्या आयुष्यामध्ये की तानाजी मालुसरेंची वंशजा म्हणून समाजामध्ये मिरवत असताना इथं माझीही कुठेतरी जबाबदारी वाटते. आज जर मी म्हणते की तानाजी मालुसरेंची वंशज फक्त नावाची वंशज नाही, मला सांगायला अभिमान वाटतो की माझं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मला तलवारबाजी आणि घोडेस्वारीही करता येते. फक्त माझ्या लेखणीलाच धार नाही, तर तशीच मला तलवारबाजीही करता येते आणि घोडेस्वारीही करता येते. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मी एकटी प्रवास करू शकते. समाजाची मला भीती वाटत नाही, कारण राष्ट्रमाता जिजाऊंची प्रेरणा माझ्या मनामध्ये कुठेतरी ठासून भरलेली आहे. नरवीरांची वंशज म्हणून कुठेतरी माझ्या मनामध्ये तो एक सन्मान आहे आणि सन्मान जपण्याचा मी कायम प्रयत्न केलेला आहे आणि करत राहणार आहे. बघा, स्वराज्यनिष्ठाचं अगदी ज्वलंत उदाहरण म्हणजे तानाजी मालुसरे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की तानाजी मालुसरेंचा जन्म नेमका कुठे झाला. तानाजी मालुसरेंचा जन्म हा गोडोली गावामध्ये झाला. गोडोली ही त्यांची जन्मभूमी, उमरठ ही त्यांची कर्मभूमी आणि कोंढाणा ही त्यांची शौर्यभूमी. गोडोलीमध्ये जन्मलेले तानाजी मालुसरे यौवनाने तिथं हल्ला केल्यानंतर, त्यांचे वडील काळोजीराव आणि काका भवरजी यांच्यावरती हल्ला केल्यानंतर यौवनाने त्यांचा वाडा जेव्हा जाळला त्यावेळेला शेलार मामा
ह्या दोन भाचरांना म्हणजे सूर्याजी आणि तानाजी यांना घेऊन कुडपण या गावी गेले. कुडपण हे शेलार मामांचं गाव, अगदी डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं असं हे गाव. पण तिथेही लेकरं सुरक्षित नाही म्हटल्यावरती शेलार मामा त्यांना घेऊन उमरट या गावी आले. आणि आपण ओळखलं जातं की तानाजी मळसे हे उमरटचे शिलेदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. याच उमरटच्या लाल मातीमध्ये तानाजी मळसेंनी युद्धाचं शिक्षण घेतलं. लाल मातीतील कुस्ती असेल, घोडेस्वारी असेल, तलवारबाजी असेल, गोपनगोंड असेल, हे तानाजी मळसेंनी शिक्षण घेतलं ते उमरटच्या लाल मातीमध्ये. आणि इकडे राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांवरती संस्कार करत होत्या. रामकृष्णांच्या गोष्टी सांगत असतानाच स्वराज्य निर्मितीची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये जेव्हा रुजवत होत्या, त्याच वेळेला इकडं तानाजी मळसे युद्धाचे धडे घेत होते, प्रशिक्षण घेत होते शेलार मामांकडून. या दोघांची भेट योगायोगाने राजगडावरती झाली. एक दिवशी शेलार मामा तानाजी सूर्याजी यांना घेऊन आऊसाहेबांकडे गेले आणि सांगितले की माझ्या लेकरांना तुमच्या स्वराज्यामध्ये सामील करून घ्या. आणि ज्या वेळेला रायरेश्वरीच्या मंदिरी स्वराज्याची शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा एकमेव राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या वेळेला ह्या रक्ताची शपथ घेतली त्यावेळेला तानाजी मळसे त्यांच्यासोबत होते. तेव्हापासून ते कोंढाण्याची लढाई होईपर्यंत तानाजी मळसे छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हणून कायम राहिले. स्वराज्य निर्मितीची प्रेरणा घेतली, स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याचा विस्तार होत होता. इकडं उमरटमध्ये तानाजी मळसे राहायचे, पण ते घोड्याला टाच मारली की ते राजगडावरती जायचे, पुन्हा उमरटला यायचे. तिकडे स्वराज्याचा विस्तार होत होता. इकडे तानाजी मळसेंचा लग्न ठरलं होतं, त्यांना मुलगा झाला होता. हे सगळं इथं चाललं होतं. आणि रायबाच्या लग्नाची जेव्हा वेळ आली त्यावेळेला रायबाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी मळसे कोंढाणा किल्ल्यावर राजगडावरती गेले होते. त्यावेळेला सर्व दरबार चिंताक्रांत होता. का बरं? तर तहामध्ये दिलेले सगळे किल्ले शिवाजी महाराजांनी परत घेतले होते. फक्त कोंढाणा हा किल्ला यवनांच्या ताब्यात होता. आणि कोंढाण्यावरती फडकणारं ते हिरवं निशाण मासाहेबांना कुठंतरी डाचत होतं. एक दिवशी मासाहेब म्हणाले होते शिवबानं की शिवबा, कोंढाण्यावरती जे हिरवं निशाण फडकते ना, तिथं भगवा ध्वज फडकला पाहिजे. आणि हीच चिंता महाराजांच्या मनात सतत चालत होती. ज्या वेळेला तानाजी मळसे आपल्या लेकराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला गेले तेव्हा महाराजांची चिंताक्रांत मुद्रा पाहिल्यानंतर विचारलं की तानाजी मळसे की महाराज तुम्ही कसला विचार करताय? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की ताना, कोंढाण्याच्या मोहिमेवर जायचा विचार करतो बस. एवढेच बोले महाराज. तानाजी मळसे कळले, महाराज आम्ही लग्नामध्ये वरबाब म्हणून मिरवायचं आणि तुम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाणार? आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. अहो, स्वतःच्या लेकराचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या मोहिमेवर जाणारा मावळा आपल्याला पाहायला मिळतो तो फक्त आणि फक्त स्वराज्यामध्येच. स्वतःचं मरण समोर दिसत असतानाही महाराजांचे कपडे काही काळ आपल्या अंगावरती घालायला मिळतील. जन्मताना शिवाकाशीत म्हणून जन्मलो, पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरणार. या काही क्षणांसाठी स्वतःच्या मरणाला सामोरा जाणारा शिवाकाशीत आपल्याला पाहायला मिळतो तो फक्त आणि फक्त महाराजांच्याच स्वराज्यामध्ये. अहो, जीवाला जीव देणारे मावळे होते म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली. महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगडची एक एक पायरी महाराज चढत होते. प्रत्येक पायरीवरती महाराजांना आठवत होता तानाजी, बाजी, येसाजी, ज्यांच्या समर्पणातून हे स्वराज्य उभं राहिलं. त्या स्वराज्याचा राज्याभिषेक होत असताना हे मावळे आपल्यासोबत नाहीत, ह्याचं दुःख महाराजांना कुठंतरी होत होतं. महाराजांच्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू होते. प्रत्येक मावळा महाराजांना आठवत होता राज्याभिषेकाच्या वेळ. कर्तव्यनिष्ठा काय असते, स्वराज्यनिष्ठा काय असते हे स्वराज्यातच पाहायला मिळतं. म्हणून तर स्वतःच्या लेकराचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मळसे कोंढाण्याच्या मोहिमेवरती निघाले. ज्या वेळेला तानाजी मळसेंनी ही गोष्ट पार्वतीबाईंना सांगितली, काय म्हणाल्या असतील पार्वतीबाई? आजची एखादी स्त्री असती काय म्हणाली असती, अहो मुलाचं लग्न कुठं जात आहे तुम्ही, मोहिमेवरती कुठं जात आहे काय? पार्वतीबाई म्हणाल्या, कोंढाण्याच्या मोहिमेवरती जा, यशस्वी होऊन या कोंढाण्याची मोहीम जिंका आणि नंतर रायबाच्या लग्नामध्ये मिरवा. ज्या दिवशी रायबाचं लग्न होतं तोच मुहूर्त काढला गेला. अष्टमीचा मुहूर्त. अष्टमीच्या मध्यरात्री कोंढाण्यावरती चढाई करायची. तानाजी, सूर्याजी, शेलार मामा आणि सोबत 350 मावळे याच कोंढाणा किल्ल्यावरती निघाले. मध्यरात्रीचा सुमार होता. घोरपडे नावाचे सरदार किल्ल्यावरती चढले.
दोर टाकून किल्ल्यावरती चढले. घोरपड नव्हती, लक्षात ठेवा मुलांनो, घोरपड नव्हती. घोरपडे नावाचे सरदार दोर टाकून गडावरती चढले आणि त्याच्यानंतर 250 मावळे दोणगिरीच्या कड्यावरून किल्ल्यावरती प्रवेश झाले. आणि जो कल्याणचा दरवाजा आहे, हा किल्ला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कल्याणचा दरवाजा जिथं आहे तिथून सूर्याजी मालुसरे 150 मावळ्यांना घेऊन प्रवेश झाले. मध्यरात्रीचा प्रहर होता आणि अचानक हर हर महादेवाची गर्जना जेव्हा घुमू लागली तेव्हा उदयभान खडबडून जागा झाला. उदयभान कोणी साधा सुद्धा नव्हता, तोही राजपूत शूर सरदार होता. तो खडबडून जागा झाला. दगा फटका असं म्हणत ते सैन्य सैरावेला धावू लागा. मध्यरात्रीचा प्रहर होता आणि तलवारींचा खणखणाट होऊ लागला. मशाली पेटल्या होत्या. मशालीच्या उजेडामध्ये तलवारीची पाती अशी चमकत होती आणि रक्तामासाचा चिखल होत होता. रक्तामासाच्या चिरखांड्या उडत होत्या, रक्तामासाचा चिखल होत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ह्या युद्धाला सुरुवात झाली. घमासान युद्धाला सुरुवात झाली. 2-2.5 तास युद्ध असं चाललेलं होतं. त्यानंतर उदयभानांनी तानाजी मालुसरे समोरासमोर आले. दोघंही शूर बहादर गडी एकमेकांवर वार करत होते, प्रतिवार करत होते. वार करता प्रतिवार करता करता उदयभानचा एक वार तानाजी मालुसरेंच्या जिव्हारी लागला आणि त्यांची ढाल तुटली. हाताला शेला गुंडाळा. तानाजी मालुसरे लढत राहिले. लढता लढता दुर्दैवाने उदयभानाचा एक वार त्यांच्या वर्मी लावून तानाजी मालुसरे कोसळले. जसे तानाजी मालुसरे कोसळले, आपला सेनापती कोसळला हे पाहताच सगळे मावळे कड्याच्या दिशेने पळत सुटले. का? कड्याला दोर होते आणि दोरावरनं खाली उतरायचं. सूर्याजी मालुसरे गरज आहे बेकडानं पळताय कुठे? कड्याचे दोर तर कधीच कापलेत. एक तर लढून मरा किंवा कड्यावरनं उड्या टाकून मरा. तुमचा बाप इथे मरून पडलाय, लढा. पुन्हा सगळे मावळे माघारी आले. त्वेषाने लढले आणि कोंढाण्यावरती भगवा ध्वज फडकला. राजगडावरती पहाटेच्या प्रहरी महाराज वाट बघत होते. गवताची गंजी पेटवली आणि महाराजांना वर्दी मिळाली. कोंढाण्यावरती पेटवलेली गवताची गंजी राजगडावरती महाराजांना ज्वाला दिसल्या आणि महाराजांना वर्दी मिळाली. तान्हाने कोंढाणा जिंकला. महाराजांच्या चेहऱ्यावरती एक स्मित रेषा उमटली. पण इकडं काय घडलं होतं? कोंढाणा किल्ला ढसा ढसा रडत होता. सह्याद्रीचा कडा ढसा ढसा रडत होता. तानाजी मालुसरेंच्या शौर्याला अखेरचा सलाम करत होता. पहाटेची ती प्रसन्न वेळ, अतिशय निरामय शांततेमध्ये तानाजी मालुसरेंचा देह पालखीवर घालून पालखी राजगडाच्या दिशेने निघाली. छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, राष्ट्रमाता जिजाऊ, आऊसाहेब आणि सर्व मावळे राजगडाच्या पायथ्याशी तानाजी मालुसरेंची वाट पाहत होते. धीरगंभीर मुद्रेने मावळे तानाजी मालुसरेंचे देगेत घातलेली पालखी घेऊन राजगडाच्या दिशेने निघाली. स्वतःचा भाऊ गमावलेला सूर्याजी मालुसरे आणि स्वतःचा भाचा गमावलेले शेलार मामा काय बोलणार होते? कुणीच कुणाशी काय बोलत नव्हतं. धीरगंभीर मुद्रेने प्रत्येक मावळा जड अंतकरणाने एक एक पाऊल टाकत पुढे चाललेला होता. पालखी राजगडाच्या पायथ्याशी आली. भोयांनी पालखी खाली ठेवली. कुणीच काही बोलत नाही म्हणजे महाराजांच्या काळजामध्ये धस्स झालं. राष्ट्रमाता जिजाऊ राजगडची एक एक पायरी उतरत होत्या. त्यांना वाटलं की ताना आत्ता येईल, मग येईल म्हणेल आऊसाहेब मी कोंढाणा जिंकला. त्या वाट पाहत होत्या. महाराज धीरगंभीर मुद्रेने पालखीच्या दिशेने निघाले. एक एक पाऊल पुढे टाकत महाराज पालखीपाशी आले. भोयांनी पालखीचा पडदा बाजूला गेला आणि तानाजी मालुसरेंचा तो रक्तमाखला देह पाहिल्यानंतर महाराज म्हणाले, अरे रे, गड आला पण माझा ताना गेला, माझा शिव गेला. असं म्हणत महाराजांनी स्वतःच्या गळ्यातली समुद्र कवड्याची राजमाळ काढली आणि तानाजी मालुसरेंच्या देहावरती ठेवली. हीच ती राजमाळ, 354 वर्षानंतरची राजमाळ. सदगदित कंठाने महाराज म्हटले, अरे रे, माझा ताना गेला. कधीही न रडणारे महाराज, त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. तानाजी मालुसरेंचा देह पालखीमध्ये घालून मडेगटातून उमरट येथे आणला. उमरटला त्यांच्यावरती अग्निसंस्कार करण्यात आले. लग्नघर सजलं होतं. सनई चौघडे वाजत होते. तिथे नीरव शांतता पसरली. तानाजी मालुसरेंचे अग्निसंस्कार केले. आज जी उमरटला पाहायला मिळते ती अग्निसमाधी. सिंहगडावरती जी समाधी आहे तानाजी मालुसरेंची ती त्यांची देह समाधी.
उमरटला जी आहे त्यांची अग्निसमाधी, तर त्यांच्यावरती अग्निसंस्कार झाले. यथाअवकाश महाराजांनी रायबाचं लग्न लावून दिलं. सर्व कार्य सगळं झाल्यानंतर महाराजांनी त्यांना रायबा मालुसरेंचं लग्न लावून दिलं. 1670ला घडलेली ही घटना, 4 फेब्रुवारी 1670. 1676मध्ये महाराजांनी पारगड नावाचा किल्ला बांधला. पारगड कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही सीमांवरती लक्ष ठेवण्यासाठी पारगड नावाचा किल्ला बांधला 1676मध्ये. आणि रायबांना त्याने एक सांगितलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा गड तुम्ही नांता ठेवा. आजही सांगायला अभिमान वाटतो की तो पारगड किल्ला, त्या पारगड किल्ल्यावरती वस्ती आहे, लोक राहतात. इतकंच नव्हे तर तानाजी मालुसरेंचा जो वाडा, तानाजी मालुसरेंचे जे देव आहेत, तलवार आहे, ती सगळी या गडावरती आजही व्यवस्थित साबूत ठेवलेली आहे. तानाजी मालुसरेंचे देवही त्या गडावरती आहेत. हा पारगड किल्ला तानाजी मालुसरेंच्या पिढ्यानपिढ्या म्हणजे अगदी 8व्या पिढीपर्यंत सगळे त्या गडावरतीच राहिले. पण 9व्या पिढीपासून कामधंद्याच्या निमित्ताने सगळे इकडे तिकडे विखुरले गेले. कुणी मुंबईला, कुणी पुण्याला अशा ठिकाणी गेलं. तसेच आम्ही रायगडला आलो आणि रायगडच्या सावलीमध्ये विसावलोत. अपरिचित इतिहास तानाजी मालुसरेंचा माहितीच नाही. त्यांच्या कितीतरी लढाया होत्या. तसंच हे त्यांचे वंशज अगदी म्हणजे आज माडमध्ये आहेत. आणि तो पारगड किल्ला, त्या पारगड किल्ल्यावरती हा तानाजी मालुसरेंचा रायबांचा इतिहास आहे. रायबा मालुसरेंची समाधी पण त्या पारगड किल्ल्यावरती आहे. पण बघा मुलांनो, स्वराज्यनिष्ठा काय असते? स्वराज्यनिष्ठा कर्तव्य जपण्यासाठी स्वतःचं रक्ताचं सिंचन अर्पित करणं, स्वराज्याच्या यज्ञामध्ये स्वतःची प्राणाची आहुती देणं साधी नव्हतं. असे संस्कार केले होते राष्ट्रमाता जिजाऊनी. फक्त शिवरायांवरतीच नाही तर प्रत्येक मुलावरती, प्रत्येक मावळ्यावरती राष्ट्रमाता जिजाऊनी संस्कार केले होते. म्हणूनच तर स्वराज्य घडलं. अहो, जीवाला जीव देणारे मावळे महाराजांना निर्माण झाले आयुष्यामध्ये. कितीतरी ज्ञात अज्ञात मावळे ज्यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती नाही. आणि आज तुम्हाला इथं बघितल्यानं वाटतं की त्या पुन्हा एकदा 350 वर्षानंतर प्रत्येक गडकिल्ल्याचा अभ्यास करणारा मावळा इथं अवतरला आहे. प्रत्येक गडकिल्ला बांधताना, प्रत्येक किल्ला बांधताना तुम्ही त्या किल्ल्याच्या लढाईचा, भौगोलिक परिस्थितीचा सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास केल्यानंतरच खरंच एक छान संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली. आणि खरंच या काळाची ती गरज आहे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही घडवायचं असेल, काही बनायचं असेल ना, तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार तुमच्या मनामध्ये रुजवा. छत्रपतींचा तो एकच विचार तुम्हाला अतिशय यशोशिखरावर विराजमान घेऊन जाईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज 3 दिवस तुम्ही गडकिल्ले बांधताय. प्रत्येक किल्ला पाहिल्यानंतर वाटतं खरंच किती छान आहे हा किल्ला. आयुष्यामध्ये महाराजांनी इतके किल्ले बांधले. सगळेच किल्ले जरी पाहता आले नाही तरी काही किल्ले तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती असणारे काही किल्ले तुम्ही पहा. फक्त पाहू नका. किल्ले ही पाहण्याची गोष्ट नाही तर मुलांनो, किल्ले ही अनुभवण्याची गोष्ट आहे. प्रत्येक किल्ला अनुभवा, तो इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्या गडावरती, त्या किल्ल्यावरती कोणता इतिहास घडला ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या इथं शिक्षक आहेत, सगळे इथं पदाधिकारी आहेत. तुम्हाला त्यांनी छान संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि खरंच या संधीचं सोनं करा. तुम्हाला भेटून सगळ्यांना खूप छान वाटलं. सगळे किल्ले मी परत पाहणार आहे. आणि खरंच दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना धनत्रयोदशीचा हा दिवस, खरं तर आज मी दरवर्षी आम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी शिवगडावरती जात असतो. तिथं आम्ही पहिली पंथी तिथं लावतो शिवगडावरती. पण आज तुमच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये, इतक्या सगळ्या गडकिल्ल्यांच्या सहवासामध्ये ही संध्याकाळ साजरी करता आली, हे माझं परमभाग्य. आभाराचे भार नको, धन्यवादाचे वाद नको, तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहणं आवडेल मला. आणि लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कितीही वादळ आली, कितीही संकट आली, तर ती संकटं आपल्याला पेलता आली पाहिजेत, झेलता आली पाहिजेत. झेलून आपल्याला लवाळ्यासारखं उभं राहता आलं पाहिजे. असे असावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणे उत्तर, नजरेमध्ये नजर रोखणे, आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अनेक दुःख येतात, खूप प्रसंग येतात, पण दुःखाच्या डोंगरावर आपल्याला सुखाचं झाड लावता आलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. इथंच मी माझ्या शब्दाने विराम देते. धन्यवाद. धन्यवाद. अत्यंत तेजस्वी शब्द, ओजस्वी शैली
आणि रोमांचकारी इतिहास असा त्रिवेणी संगम, एक प्रकारचा कुंभमेळा हा आत्ता आपण अनुभवलेला आहे. पण हा ज्यांना अनुभवता आलेला नाही आहे किंवा ज्यांना पुन्हा एकदा अनुभवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी शिवस्मारक सोलापूर या फेसबुक पेज, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब चॅनलवरती हे आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा अनुभवता येऊ शकेल. यानंतर मी लोकमंगल फाउंडेशनचे श्री मारुती तोडकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष आपण हा किल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं या उद्घाटनाप्रसंगी आभार मानण्याच्या अगोदर जसं शिवस्मारककडून अनेक उपक्रम राबवले जातात, सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक आरोग्य आणि सलोखा राखण्यासाठी हे अनेक उपक्रम ह्या NGOकडून राबवले जातात. तसंच लोकमंगल फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुद्धा सुभाष बापूंच्या विचारातून निर्माण झालेल्या हे लोकमंगल फाउंडेशनकडून अनेक उपक्रम सामाजिक स्वास्थ्यासाठी राबवले जातात. मी थोडक्यात त्यांची फक्त नावं घेतो आहे. आरोग्य सेवा दिली जाते, विकलांग साहित्य वाटप केलं जाते, योग शिबिरं घेतली जातात, कला क्रीडा गुणवंतांचा सत्कार केला जातो आहे, पुरस्कार दिले जातात, शिक्षकरत्न पुरस्कार आणि साहित्यरत्न पुरस्कार हेही दिले जाते. त्यानंतर कवी संमेलन, साहित्य संमेलन, उद्योजक शिबिरं घेतली जातात, बौद्धिक व्याख्यानमाला घेतल्या जातात, छत्रपती शिवाजींच्यावरही व्याख्यानमाला घेतल्या जातात, चित्रकला स्पर्धा आहेत, रक्तदान शिबिर घेतली जातात, वृक्षारोपण घेतलं जातं, दीनदयाळ उपाध्याय रोजगार शिबिर घेतलं जातं, त्यानंतर महाआरोग्य शिबिरं घेतली जातात, शैक्षणिक साहित्य वाटप केलं जातं. ज्या शाळातून अत्यंत गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना वह्या, पेन, पुस्तकं अशी शैक्षणिक साहित्य वाटप केले जातात. बापूंचं एक लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम राबवतो आहे, समृद्ध गाव योजना. या समृद्ध गाव म्हणजे ज्या गावातील पालकांनी, ज्या गावातील नागरिकांनी आमचं गाव समृद्ध करायचं आहे त्यासाठी बापूंचा जर विचार घेतला, बापूंचे विचार घेऊन जर तुमचं गाव समृद्ध करायचं असेल तर शासकीय सर्व योजना अधिक गावकऱ्यांचं सहकार्य घेऊन बापू या गावचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. किल्ले बांधणी स्पर्धा आपण आता घेत आहोत. याशिवाय विद्यादान योजना लोटस, ह्या विद्यादान योजनेतून 10वी-12वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज असेल अशा विद्यार्थ्यांना लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून, लोटसच्या माध्यमातून मदत केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी मदत घ्यायला हरकत नाही आहे. दुसरं असं आहे की जलसंधारणाची कामं केली जातात. जलयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार आणि जलमुक्त तलाव या माध्यमातून यावर्षी 11 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आणि 300 शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. हिप्परगा तलाव, दुबदुबी तलाव आणि सोरीगावचा ह्या 3 तलावातून 11 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. 2-3 वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो आहे. केवळ शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये सुपीकता वाढवण्यासाठी हा उपक्रम केला जातो. ह्यासाठी होणारा प्रचंड मोठ्या प्रमाणातला खर्च हा लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो आहे. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह गेल्या 18 वर्षामध्ये 3100 जोडप्यांचा विवाह बापूंनी करून दिलेला आहे या लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून. म्हणजे लोकमंगल फाउंडेशनला 3100 मुली आहेत, म्हणजे 3100 जावाई आहेत. हे मुलींचा किंवा सामुदायिक विवाह का केला जातो? ज्या मुलीच्या वडिलांना आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी आर्थिक तरतूद करता येत नाही आहे, कर्ज काढून जर मुलीचं लग्न तर केलं पाहिजे. मुलगी वयात आल्यानंतर ते लग्न तर करणं प्रत्येक आईवडिलाचं काम आहे. आणि हे लग्न करताना त्या मुलीच्या वडिलाला कर्जबाजारी होऊन तो भिकेस लागू नये किंवा दरिद्री होऊ नये किंवा तो गरिबीमध्ये किंवा दारिद्र्यामध्ये खितपत पडू नये यासाठी लोकमंगल फाउंडेशनकडून हे विवाह केले जातात. अत्यंत अल्प, 1ही रुपये नाही लागत त्याला. फक्त मुलामुलीची लग्न जमली की इकडे यायचं, नोंद करायची. आता उद्यासुद्धा 15 डिसेंबरला
सर्व धर्मीय सामुदायिक विवाह छत्रपती शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर या ठिकाणी आहे. ज्या पालकांना तुमच्या जवळपासच्या परिसरामध्ये असं कोणाचं लग्न जमलं असेल तर लोकमंगल फाउंडेशनकडे नोंद करा. त्यांचं विवाह, त्यांचा विवाह अत्यंत अगदी स्वस्तात नव्हे मोफतमध्ये करून दिला जाणार आहे. यानंतर आहे अन्नपूर्णा. या अन्नपूर्णेच्या माध्यमातून रोज 500 निराधार आजी आजोबांना त्याच्या घरपोच डबा दिला जातो आहे, 2 वेळचं जेवण. ही गेली 11.5 वर्ष, 8 मार्च 2013 पासून गेली 11.5 वर्ष रोज 2 वेळचं जेवण या 500 निराधार आजी आजोबांना दिले जातं आहे. हे निराधार कसे आम्ही समजतो त्यांचं सर्वेक्षण करतो आहे. ज्या वयोवृद्धांना कुणी सांभाळत नाही आहे, मुलगी सांभाळत नाही, ती सासरी गेलेली आहे, मुलं सांभाळत नाहीत, असूनही सांभाळत नाही आहेत आणि काहीला नाहीतच, हातून काम होत नाही आहे, उत्पन्नाचं साधन नाही, राहायला घर नाही, कुठं तर झोपडीत राहतात, अशा निराधार लोकांना रोज 2 वेळचं जेवण त्याच्या घरपोच दिले जाते. हा खूप मोठा उपक्रम आहे. हा मानवतेचा उपक्रम बापूंनी सुरू केलेला आहे. धन्य असा आहे. गेल्या 11.5 वर्षामध्ये 14.5 लाख डबे दिलेले आहेत मोफत. यानंतर आजचीच आपण जे किल्लेबांधणी स्पर्धा घेतली, भारूड स्पर्धा घेतली जाते, अशा अनेक उपक्रमातून सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही उपक्रम राबवतो आहोत. या उद्घाटन समारंभासाठी आपल्याला असलेले या शिवस्मारकचे अध्यक्ष बंकापूर सर, यानंतर प्रमुख पाहुण्या शीतलताई मालुसरे मॅडम, गौसने सर, सर्व संचालक मंडळ, स्मारकाचे सर्व संचालक मंडळ, लोकमंगल फाउंडेशनचे आमच्या कोठारे मॅडम, त्यानंतर सर्व सहभागी शाळेचे मुख्याध्यापक, विशेषतः मुख्याध्यापकाचे मी आवर्जून आभार मानतो आहे की त्यांनी आपल्या मुलांना आणि शिक्षकांना या सुट्टीच्या कालावधीमध्ये हे किल्ले बांधण्यासाठी प्रवृत्त केलं, प्रेरणा दिली. आणि शिक्षकांचे विशेष आभार मानतो की त्यांनी दिवाळीचा सण असतानाही आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी गेली 4 दिवस किल्ले बांधणी करतायत. त्यामुळं मुलं, शिक्षक, मुख्याध्यापक यांचे विशेष आभार. त्याशिवाय या ठिकाणी असणारे सर्व स्मारकाचे कर्मचारी यांनी सहकार्य केलं, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि विशेष म्हणजे आम्हाला लोकमंगल फाउंडेशनला मुलांना जेवण देण्यासाठी आम्ही जे जेवण दिलं, हे तुम्हाला 3 दिवस जेवण देण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी दिली, यासाठी सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मी माझे आभार थांबवतो आणि मुख्य अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद आपल्या सगळ्यांना. एक मिनिट, उठायच्या आधी सूचना नीट ऐकून घ्या. सौ शीतलताई आपल्या सगळ्यांचे किल्ले बघायला येणार आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला कवड्याच्या माळांचं दर्शन घेण्याची पण उत्सुकता आहे. पण तिथे दर्शन घेताना त्याच्यापासून साधारण 2-1 पावलं अंतरावरून त्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्याला अगदी हात लावून नमस्कार न करता लांबून त्याचं दर्शन घ्या, नमस्कार करा. ठीक आहे. एवढ्या सगळ्या सूचनांचं आपण सगळेजण पालन करूया. धन्यवाद.